welcome back to my channel. My name is Ishanvi. Welcome back to Kitty Ishanvi channel. So मी आफ्टर सो लॉंग टाईम मी माझा व्हिडिओ बनवते आहे. मी हॅपी पण आहे आणि सॅड पण आहे कारण की मी व्हिडिओ बनवला नाही. सो आज मला टाईम भेटला म्हणून मी बोलली चला आज बनवते. सो तुम्हाला माहितीच असेल की 10th स्टँडर्डचे एक्झाम्स चालू आहेत अँड जे 10th स्टँडर्डला आहे जे की माझे व्हिडिओज बघतात सो त्यांना बेस्ट ऑफ लक अँड बेस्ट ऑफ लक अँड तुम्हाला लाईक माहितीच असेल की काय स्कूल्समध्ये काय स्कूलमध्ये लाईक 10th स्टँडर्डचे एक्झाम्स करतात बोर्ड्स एक्झाम. सो आमची स्कूलनी बोर्ड एक्झाम आमच्या स्कूलमध्ये ठेवली. सो लाईक कधी हाफ डे असतो कधी फुल डे असतो. सो जसं की आज वेनसडे आहे सो आज हाफ डे होता, उद्या थर्सडे फुल डे, फ्रायडे हाफ डे अँड सॅटर्डे फुल डे असं असतं. म्हणजे असं चालू आहे आतापर्यंत. सो लाईक मजा तर खूप येते. अँड कालच माझी एक एक्झाम झाली लाईक सबमिटिव्ह ओरल कम्प्युटरची. लाईक ओरल तर आपण तोंडाने देतो बट आम्ही टेस्ट घेतो सगळी. सो आम्ही टेस्ट दिली कम्प्युटरची. सो माहीत नाही अँड फिलिंग द ब्लँक्सच आलेले. सो इझी होतं ते बट आता माहीत नाही किती मार्क्स भेटणार आहे. सो मी माझा आजचा व्लॉग बनवणार आहे की वॉट्स इन माय बॅग अँड माझे स्टेशनरीज काय आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. अँड दाखवणार की माझ्या बॅगेमध्ये काय आहे, माझ्या ड्रॉवरमध्ये काय आहे. सो आता मी माझी बकबक बंद करते अँड आता आपण व्लॉग स्टार्ट करूया. ओके फ्रेंड्स, सो फर्स्ट आपण माझ्या बॅगपासून सुरुवात करूया कारण की बॅगमध्ये थोडंसं सामान आहे. ओके, सो फर्स्ट हे नाही खोलूया. ओ दिस फालतू गोष्टी लाईक फालतू नाही लाईक आम्ही ना क्राफ्टिंग करत असतो. सो जे माझे फ्रेंड्स आहेत मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं. जे माझे फ्रेंड्स आहेत सो आम्ही ना असंच मस्ती वगैरे करतो. लाईक मस्ती त्या स्कूलमध्ये करत लाईक असंच फ्री पिरियड असताना तर आम्ही असं करतो. सो आम्ही ना असे गेम बोललो की आपण वाला गेम घेऊया की आपण चारीनी वेगळे आयटम्स बनवायचे बट 4 बनवायचे सेमच अँड देन मग असे दाखवायचे सगळ्यांना वेगळे मस्तपैकी अँड देन ते उचलतात. सो माझ्या एक फ्रेंडनी दिलं आहे आफिया अँड शी इज टू स्वीट. सो तिने हा बुकमार्क बनवला आहे अँड देन हे इरेझरचं कवर मी स्वतः बनवलं आहे. अँड ही एक माझी फ्रेंड आहे. माझ्या एका फ्रेंडचं नाव घेतलं. इट्स ओके मिस्टेकने पण होऊ शकतं. ओके, सो हे मी नंतर दाखवून तर झालं आहे. ओके, सो ह्याच्याने माझ्या बॅगेतून खजाना पण निघेल. सो आता आपण ही वाली चेन खोलूया. या चेनमध्ये मी काय चेनमध्ये काही ठेवतच नाही लाईक एवढी मोठी बॅग आहे चेन उघडीच होती. सो ह्याच्यामध्ये पण काय नाही. ओके, सो आपण पहिले साईड पॉकेट चेक करूया. एक पेपर्स आहेत का मी क्राफ्ट करत बसतो. तुम्ही आता काय केलं कचरा पट्टी बनवून टाकते. ओके, सो आपण नेक्स्ट साईड बघूया याची पॉकेटची. ओके, सो दिस इज द पेपर सूट अँड मला सॅड फील होतं आहे. हा माझा डोळा. ओके, सो मला सॅड फील होते कारण की पण माझ्याकडे ट्रिक आहे. असं हे चिपकलं आहे ना खाली त्याला असं करायचं की परत फील होतं अँड पायनॅपल फ्लेवर. अरे कुठे गेलं. हां, सो हे पायनॅपल्स आहे अँड याचा स्मेल खूप चांगला आहे अँड काय अजून याच्यामध्ये. ओके, सो दिस इज माय लॅबुबू किचन. जिचं नाव मी रोझी ठेवलं आहे. तिचं नाव रोझी ठेवलं आहे अँड मी हिला कालच आंघोळ घातली हँडवॉशने. कालच आंघोळ घातली मी हिला हँडवॉशने.
कितीच सामागते आहे. ओके, सो आपण त्यांची कशी आपण आता कसे मी पेपर्स बाहेरच ठेवतो, मला फेकलं. ओके, नेक्स्ट टाइम अपन लीक करूया. ओके, ओय ऑब्वियसली. सो क्या कहते हैं, सो पधारिए. सो अभी मैं दिखाने जा रही हूँ दिस लाबूबू पाच. आता तुम्ही बोलत असाल दीदी तुझ्याकडे एवढे लाबूबूचे सामान आहेत. हे ना मी ना एल्साचं मागवलेलं, डिझनीचं मागवलेलं, बट ते मिस्टेकली लाबूबूचं आलं अँड मला पहिल्यांदा भेटलं, सो मी ॲक्सेप्ट केलं. छान. सो मी ॲक्सेप्ट केलं. बरोबर. अडकलेलं. सो ह्याला लागलेला किचन तो, बट तो तुटला नाही, म्हणजे त्याचा हुक तुटलेला होता. ओके, सो chewing. ओके, जो हे माझं पाऊच आहे स्केल पण. ओके, जो मी पर्स दाखवणार आहे जी की आहे ही पेन्सिल. सो तुम्हाला वाटायचं हे पेन्सिल आहे, बघेच लीड नाही आहे फ्रेंड्स. अँड देन नेक्स्ट आय हॅव दिस फिगोचा फोमो आहे ना, हां रोलर पेन अँड हा 0.5 mm आणि पांडा पेन. आय लव पांडा पेन. पिंक कलरचा स्पेशली मला भेटला अँड पिंक कलरचा व्हाईट नसतं. 5th स्टँडर्डला आहे अँड पेन यूज करायला इझी पडतं, बट जी चुकी होते, जी मिस्टेक्स होते ते करेक्शन. ओके, सो देन घुसत नाही. ओके, सो देन आहे माझ्याकडे नेक्स्ट हा वेट पेन, बिकॉज टीचर्सला पेन करायचं. सो मी एका कंपार्टमेंटमध्ये 2 पेन ठेवले, जसं की हे असं. सो हे क्लिक वाला पेन आहे, क्लिक. सो हे 0.7ची आहे ह्याची लिंक. म्हणजे ओके, आपने आप बंद होते हैं. इट इज प्राउडली ट्रूथ. अँड एक एक्सोचा पेन जो की मी रिसेंटली यूज करते. अँड एक हा पेन आहे रोरिटोचा फॅन्टो फ्लोचा पेन अँड लाईट्स ऑन पेपर. या रिअली हॅपन्स. आता आपण इकडे येऊया. ओके, सो इकडे आहे ही पेन्सिल कॅमलिनची क्लिकवाली आहे, 0.7 mm. Then I next have this and then माझ्याकडे नेक्स्ट आहे हे काय. ओके, सो जी पेन्सिल होती ना मागाशी मी तुम्हाला ती पेन्सिलसारखी दिसत होती, तर ती ह्याची लीड आहे. ओके, सो त्याची लीड आहे. ओके, सो देन मग त्याच्यानंतर आहे हा इरेझर. छोटं झालं आहे, लाईक एवढी साईज होती याची, बट थोडीशी छोटं. अँड दिस लगता है भाई, नाही लागत कभी भी लागत आहे, नाही लागत तरी पण मी ठेवते. ओके, सो माझं ना जुना व्हाईटनर होता, तर त्याच्यामधून ना व्हाईटनर संपले ना, तर त्याच्यामधून ना त्याच्या आतला हा मेटल आहे, म्हणजे त्याचा आवाज येतो टाक 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 व्हाईटनरच्या. त्याच्याकडे बॉल वगैरे. सो हे आहे कुठला पेन आहे हा, लेक्स काय पेन आहे. तुम्हाला वाटतं तरी डिझाईन आम्ही केली आहे, लाईक आम्ही ह्याला डिझाईन केलं आहे. सो नेक्स्ट आय हॅव दिस हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. समोर पण आलं आहे हॅपी दिवाळी ते ते आम्हाला बुकमार्क बनवायचं, लाईक बुकमार्क आम्हाला नंतर बनवायचं, बट मला कंटाळा आलेला, तर म्हणून मी मग अँड देन जी माझी एक फ्रेंड आहे तिने हे फ्लावर सो अँड देन ह्या पेनच्या आहे
कंपार्टमेंटच्या मागे आय हॅव दिस अबे मोबाईल या मी मोबाईलची ठीक आहे दिस अँड दिस हे पेनचे कवर आहेत आणि या ह्याच्यामध्ये हे कुठे गेलं या ह्याच्यामध्ये स्केल आहे. एवढे कवर बनवले आहेत बट आहेत 2 बडेच ओके. सो मी तुम्हाला हे पाऊच मधले जे मी सामान बाहेर काढले ते मी तुम्हाला भरून मिळते. ओके फ्रेंड्स, सो मी नोटबुक्स काढलेले. सो हे आहे माझी नोटबुक, ही आहे ग्रामर नोटबुक, इंग्लिश ग्रामर नोटबुक आणि ही इंग्लिश. देन नेक्स्ट आहे ही practices and then the calendar comes. Challenge. Where did this ribbon come from? So आपण रिबीनच्या जागी ठेवूया रिबीनला दुसरी रिबीन आहे जी की मी यूज नाही करत and now आता wait यार ओके दुसरी भी ठेवलंय. ओके सो नेक्स्ट आय हॅव नेक्स्ट येतं हा वर्कबुकचा कंपार्टमेंट. ओके सो वर्कबुकचं सेक्शन. सो ही आहे आमची इंग्लिश ग्रामर, इंग्लिश नीड्स EVS2 हे अँड देन मागे टेक्स्ट बुक्स रिपीट इंग्लिश EVS2. माझी टेक्स्टबुक असते आम्हाला बट आम्ही घेऊन नाही जात कारण की जास्त काय करत ना टेक्स्टबुक तर टेक्स्टबुक नेऊन काय फायदा. ओके पाऊच बंद करूया आपण. ओके सो पाऊच माझा मध्ये फुगलेला असतो, मध्ये चपटा असतो. ओके ओके सो माझा बॅगचा झाला आहे. सो मी तुम्हाला आता दाखवणार माझा स्टेशनरीचा ड्रॉवर. ओके फ्रेंड्स, मी आलेली आहे आता. सो हे 1 आणि 2 ठीक आहे. सो हे 2 ड्रॉवर मारले होते. ओके सो आता पहिला उघडूया. मी तुम्हाला दाखवले की वरतून मी तुम्हाला ते कसं आहे. जर असेल तुम्हाला घाण वाटत असेल बट मी हे ठेवलं ना म्हणजे तुम्हाला मेसी वाटते. नॉट दॅट मेसी या मेसी म्हणजे अपडम तपडम काय असतं ते. डिश फेविकॉल इन डिश ऑल हे आहे इकडे. त्याचं मी तुम्हाला ते दाखवते काय वरतून दिसलं सगळं कळायला पाहिजे ना फ्रेंड्स. ओके सो ही आहे डबल साइडेड टेप. सो मी काढत होते तसं मला ठेवून जाते. हे 3 शेड आहे त्याच्यामध्ये. एक आहे रेड, ब्ल्यू आणि येल्लो. अँड दिस वर्क्स व्हेरी स्मूथ. दिस फेविकॉल आणि मग त्याच्यानंतर हे स्टेपलर अँड स्टेपलर पिन्स. आणि मग त्याच्यानंतर आहे हे ना मी क्राफ्ट्स करत असते तर हे ना बाऊल होता. मम्मी सांगितलं मम्मी मला एक पाहिजे फक्त फॉर क्राफ्टिंग. सो हे मी ना धागाचं ना बो बनवला आणि टाईप ऑफ ना मी कलर केलं वरती आणि त्याला मी केक बनवला. म्हणजे मी काय काय गोष्टी बनवल्या आहेत. मग त्याच्यानंतर ही आईस्क्रीम आहे. आईस्क्रीमच्या नंतर अजून एक चॉकोबार आहे जे की व्यवस्थित चिपकली नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे हे पेपरची कोला, दिस थम्सअप अँड दिस स्प्राईट थोडा मोठा बनला बट इट्स ओके. स्प्राईट थोडा मोठा बनला तर काय होतं. अँड देन दिस वेंडीजचे फ्रेंच फ्रीज. वेंडीजचे झाले आहेत आपले ठीक आहे.
सो देन नेक्स्ट आहे कॅमलचे रिच कलर स्मूथ फ्लो 12 शेड्सचे कलर्स आहेत. आपण पेन्सिल निघाले, आपण ठेवूया पेन्सिल ह्याच्यातच. अँड देन दिस पेपर वगैरे आहे. इथं संपलं ठेवलं. आपण हे सेकंड बॉक्समध्ये ज्याच्यामध्ये आहे माझे वर्कबुक्स. सो हे वर्कबुक्स वेगळे आहे. सो मी तुम्हाला म्हणजे ड्रॉइंग दाखवते. सो हे ड्रॉइंग बुक आहे माझी. ओके, सो डोंट जज. ओके, सो दिस इज मी मनाची केली आहे. सो हाऊ इज इट? असेल तर मला कमेंट करून सांगा. ही सिजुका बडी सिजुका नाही दिसत आहे, थोडी कॅमेरामध्ये दिसते. अँड दिस मी मॉम अँड डॅडचं बनवलं. अँड देन मग मी बनवले जीजस. ओके, मी हाय मराठी बट आमची ख्रिश्चन शाळा आहे. सो अजून काय इंटरेस्टिंग थिंग्स नाही आहेत. माझं फक्त बुक्सच आहेत. अँड नाव मी काय दाखवू? हो या, हा जो तुम्हाला कबड दिसतोय, याच्यामध्ये माझे 2 डॉम्सची किट आहे. एक कॅमलिनचा आणि एक डॉम्स आहे. सो मी तुम्हाला काढून दाखवते. सो मी ते दोन कशी काढले आहे. सो हे आहे फर्स्ट कॅमलिनचं, जे की मला भाऊबीजला भेटलेलं. काय सामान मी माझ्या या ड्रॉवरमधले पण ठेवलं. हे आम्हाला स्कूलमधून भेटतं. कॅमलिनचं हे आपलं जॉमेट्री बुक्स. तर ह्याच्यामधलं जे ते मी ठेवलं आहे. आणि जी पेन्सिल होती ना ती ह्याच्यामधलीच आहे. इरेझर आहे कॅमलिनचा. ठेवूया आपण आतमध्ये. अँड देन नेक्स्ट मी ठेवत जाणार काढत जाणार. सो हे उलट होतं. वेट अ सेकंड ना. फास्ट मोशन. सो हे आहे कॅमलचे ऑल पेस्टर्स. फ्री स्कॅपिंग टू पण भेटतात. तर कुठे हाय तिकडे आहे. 12 शेड्सचा आहे हा. सो ह्याच्यासोबत आपल्याला स्क्रॅपर पण भेटलेलं आहे मला. बट आता तो मी ठेवला आहे. तर आता मला आठवलं आहे, बट आता मला उठायला कंटाळा. अँड देन आय हॅव नेक्स्ट दिस स्केच पिन्स. हे बरोबर शेड्स आहे ना? किती शेड्स आहे त्याच्यामध्ये? ओके, 1 2 3 4 5 6 only 11 is there? ओके, एक पडलेला. हां, ओके. सो हे आहे स्केच पेन्स. अँड देन नेक्स्ट आपण ही आहे, किती आहे? ओके, सो 15 सेंटीमीटरची स्केल आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे OMG, सो किती मोठा आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे हे स्पार्कल ग्लिटर कलर्स आहेत. 3 शेड्स ट्रायँगलचे. अँड देन मग त्याच्यानंतर लास्ट आहे ह्याच्यामध्ये सो
अजूनपर्यंत ह्याच्यावर काय ड्रॉ नाही केलं. मी काय पण ड्रॉ नाही केलं. हो या, ही माय फेवरेट पेन्सिल. माय फेवरेट पेन्सिल. तो सेकंड आहे हा डॉमचा केक, जो की माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलेला माझ्या बर्थडे. पेपर जमा करून का ठेवते मला इथनं सांग. ओके, सो हे आहे कलर केक 12 शेड्सचं आहे. ना मला आयशॅडो सारखं ना हे ना संपलं ना, माझ्याकडं पहिलं पण नव्हतं. सो हे ना संपल्यावर ना मी काय करते माहिती आहे, त्याला आयशॅडो सारखं यूज करते आणि खूप अमेझिंग असतं. लाईक खूप मला मस्त वाटतं. अँड देन दिस आहे पेपर फ्रेंड सुपर डार्क पेन्सिल. अँड देन परत आहे हे 12 शेड्सचा ऑइल पेस्टल कलर. अँड ह्याच्यामध्ये स्क्रॅपर आहे. लाईक मी यूजच नाही केले ते कलर्स, हे पॅकेटमध्येच आहे. मी काय काय कलर्स यावेत यूज नाही केले आहेत. अजून काय आहे ह्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक्स आहे. दिस बुक आहे फॉर टाइमपास बनवलेलं मी. ओके, सो लाईक माझ्याकडे एवढंच सांगितलं. सो मला हा व्हिडिओ बनवायला खूप मजा आली. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून मजा आली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू क्लिक द बेल आयकन.